त्यांच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त हा भव्य कोकणी महोत्सव या ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे. अतिशय भव्य हा कोकणी महोत्सव आहे आणि कल्पनेच्या पलीकडेही आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. गेले अनेक दिवस या ठिकाणी या मंचावर सांस्कृतिक सामाजिक असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत आणि आज डबलबार सुद्धा झाले. पण आज या ठिकाणी आणखी एका डबलबारीचं आयोजन या ठिकाणी मान्यवर आयोजकांनी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला 2 बुवांची निवड केलेली आहे. मी स्वतः सुशील गजानन कोल्हटकर, मुक्काम शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी भांडूर मुंबई आणि माझे आजचे प्रतिस्पर्धी असं म्हणता येणार नाही या प्रतिस्पर्धीमध्ये. कारण आजच्या बाईचा रंग वेगळा आहे, आजच्या बाईचा रंग वेगळा आहे, आजच्या बाईचा ढंग वेगळा आहे. माझे प्रिय मित्र सध्या कोकणामध्ये त्यांच्या नावाचा गौरव आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या सुमधुर आवाजाने आज अनेक भजन रसिकांची मनं जिंकलेले ते माझे परममित्र सन्माननीय गौरव पांचाळ आम्हाला 2 कोण या ठिकाणी आमंत्रित करून या भगवंताची सेवा करण्याची सुवर्ण संधी आपण करावी. त्याबद्दल सर्वप्रथम लोकसेवा समिती डोंबिवली सर्व पदाधिकारी त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय अध्यक्ष आणि आमच्या या लोकांच्या लाडकं नेतृत्व सन्माननीय रामचंद्र उर्फ बाळा फडक यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. कारण एवढा आयोजन करणं ही साधी सोपी गोष्ट नाही मंडळी. आमच्या घराकडे फक्त पूजा जरी घातली ठरली ही नुसती बॉम्ब होत असता गोष्ट कोणाला नाही नाही. पण 12 गावची 12 माणसं एकत्र जमा करून त्याला एका मताने एका विचाराने चालवून हा जवळजवळ 28वा हा वर्धापन दिवस साजरा करणं ही साधी सोपी गोष्ट नाही मंडळी. त्याच्यासाठी हे नेतृत्व कसं असावं लागतं आणि ते नेतृत्व म्हणजे आमचे सन्माननीय रामचंद्र उर्फ बाळा फडक. त्याचबरोबर सन्माननीय आमचे चिटणीस आमच्या गावचे गावाले आमचे सन्माननीय चारुदत्त राणे यांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके आमचे कुंडे गावली कुंडे गुरुजी अनेक कलावंतांना या ठिकाणी डोंबिवलीमध्ये आणून त्या कलाकारांची ओळख या मंची संप्रदायाला करून देणार आहे. आमचे कुंडे गावलेच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी. त्याचबरोबर आमच्या डोंबिवलीची शान म्हणजे आमचे सन्माननीय संजय पवार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. या कार्यक्रमासाठी ज्यांनी आमचं नाव सुचवलं ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके सुरे माऊली. त्याबरोबर सर्वांची नावं घेत नाही कोणी सांगितल्याबरोबर सर्वांची नावं घेत नाही आणि सर्वात त्यांचे आभार या ठिकाणी मानावे लागतील ते म्हणजे कदमबुवा म्हणजे आमचे चंद्रकांतबुवा कदम गुरुदास यांचं स्मारक जसं आमच्या आलेलाही झालं हे आमच्यासाठी एक मोठा दीपस्तंभ आहे. तसा या डोंबिवलीचा जे दीपस्तंभ जो उभारला गेला ते आमच्या सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्यातर्फे झालेल्या एकदम मोठ्या भवन हे या ठिकाणी उभं राहिलेले मोठ्या दिमागात उभं राहिले आणि तुम्हाला सर्वांच्या मेहनतीमुळे हे आज उभं राहिलेलं आहे. हे डोंबिवलीची शाळा म्हणून एक ओळखलं जाणार आहे या ठिकाणी. म्हणून ज्याचा वेळ न बघता या कार्यक्रमाचा औचित्य उद्देश म्हणजे काय बघा. या कार्यक्रमाचा हा महोत्सवाचा उद्देश नक्की काय आहे. बाळापणाशी आता माझं बोलणं झालं की विना मोबदला विना नफा काही त्याच्यामध्ये सुटत नाही आम्हाला. पण कारण याचं असं आहे की कोकणाची परंपरा ही संस्कृती ती दशावतार असेल ते नमन असेल ते हरिभजन असेल ती डबलबारी असेल किंवा आमचा खाद्य संस्कृती असेल ती कुठेतरी साधा समुद्रापलीकडे आमच्या कोकणापुरती मर्यादित न राहता आमच्या संपूर्ण देशभर तिचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा आणि म्हणून हा मोठा उद्देश त्यांच्या पाठी आहे. कोकणातील सर्व दैवतांचा आशीर्वाद आमच्या सर्व समितीच्या मागे राहू दे आणि 28 नव्हे तर पुढची 128 वर्ष हा एवढा सोहळा मोठ्या आनंदाने होऊ दे या भगवंताची प्रार्थना करतोय. कंटकच्या भजनातील माझ्या आवाज धन्यवाद. कोकणच्या हा भूषण चंद्रकांत बुवा कदम भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ
घेऊन या